कल्पना करा, एक छोटं गाव ज्यात साधारण 800 ते 1000 लोक राहतात आणि अचानक फक्त 15 दिवसात ते अख्खं गावच्या गाव गायब झालं तर कोणालाच पत्ता नाही. पोलिसच चक्रावून गेलेत. हे सिनेमात नाही तर आपल्या देशाच्या राजधानीत दिल्लीत घडलंय. गेल्या अवघ्या 15 दिवसात दिल्लीतून 800हून अधिक लोक गायब झाले आहेत आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे यात 500 पेक्षा जास्त महिला आणि लहान मुले आहेत. कुठे गेले हे लोक? जमिनीने गेलं की आकाशाने? यामागे एखादं मोठं रॅकेट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गायब होणाऱ्या दिल्लीचं भयावह सत्य जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा प्रश्न तुमच्या आमच्या सुरक्षेचा आहे. दिल्ली, दिलवालो की दिल्ली, देशाचं राजकारण जिथून चालतं ती पॉवरफुल जागा. पण याच पॉवरफुल शहराला एक काळी किनार आहे. अलीकडेच द संडे गार्डियनने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आणि त्या आकड्यांनी सगळ्यांची झोप उडवली आहे. एका बाजूला आपण बेटी बचाव म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला राजधानीतूनच दररोज डझनावारी मुली गायब होत आहेत. आज आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत. हे फक्त आकडे नाहीत, तरी उद्ध्वस्त झालेली कुटुंब आहेत. सुरुवात करूया फॅक्टर पासून. रिपोर्टनुसार दिल्लीत फक्त 2 आठवड्यात म्हणजे 15 दिवसांच्या कालावधीत 800हून अधिक मिसिंग तक्रारी दाखल झाल्या आहेत. याचा हिशोब लावला तर दिवसाला सरासरी 50हून अधिक लोक दिल्लीच्या रस्त्यांवरून गायब होत आहेत. यातली सगळ्यात चिंतेची बाब काय आहे माहितीये? या 800 लोकांपैकी 500 पेक्षा जास्त या महिला किंवा तरुणी आहेत. त्या खालोखाल लहान मुलांचा नंबर लागतो आणि उरलेले पुरुष आहेत. दिल्ली पोलीस हे देशातल्या सर्वात हायटेक पोलीस दलांपैकी एक मानले जातं. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, PCR व्हॅन्स आहेत, फेस रिकग्निशन तंत्रज्ञान आहे. तरीही दिवसाढवळ्या लोक कसे गायब होत आहेत? हे लोक स्वतःहून घर सोडून जात आहेत की त्यांना पळून नेलं जाते? जेव्हा एखादी व्यक्ती हरवते तेव्हा फक्त ती व्यक्ती हरवत नाही, तर त्याच्या मागे असलेलं एक कुटुंब कायमचं संपतं. विचार करा त्या आई वडिलांचा ज्यांची मुलगी कॉलेजला गेली आणि परत आलीच नाही, किंवा या पत्नीचा जिचा नवरा कामावर परतलाच नाही. आता प्रश्न पडतो की हे लोक जातात कुठे? पोलीस तपास आणि क्राईम एक्सपर्टच्या मते याची काही प्रमुख कारणं आहेत. सर्वप्रथम मानवी तस्करी म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग हे सर्वात मोठं आणि घाणेरडं सत्य आहे. दिल्ली उत्तर भारताचं केंद्र आहे. इथून नेपाळ, बांगलादेश आणि इतर राज्यांच्या सीमा जवळ आहेत. गरीब वस्त्यांमधील मुले आणि महिलांना टार्गेट केलं जातं. महिलांना वैश्य व्यवसायात ढकलण्यासाठी किंवा बळजबरीने लग्नासाठी इतर राज्यात विकलं जातं. विशेषतः ज्या राज्यांमध्ये जेंडर रेशो कमी असतो तिथे मुलींची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते. मग द्वितीय, बालमजुरी आणि भीक मागणारे रॅकेट. लहान मुलांना पळून त्यांना भीक मागायला लावणारी मोठी टोळी दिल्लीत सक्रिय असल्याचा संशय अनेकदा व्यक्त केला जातो, किंवा त्यांना कारखान्यांमध्ये स्वस्त मजूर म्हणून वापरलं जातं. तृतीय, कौटुंबिक वाद आणि पळून जाणे. असं नाही की प्रत्येक केसमध्ये अपहरणच असतं. काही वेळा कौटुंबिक कलह, प्रेम प्रकरण किंवा परीक्षेचं दडपण यामुळे मुलं किंवा तरुण स्वतःहून घर सोडतात. पोलिसांच्या मते ही संख्या तुलनेने कमी असते. जेव्हा 15 दिवसात 800 लोक गायब होतात तेव्हा हे केवळ घर सोडून जाणे असू शकत नाही, तर हे एक ऑर्गनाइज क्राईम असण्याची शक्यता जास्त असते. चौथं, अवयव तस्करी म्हणजेच ऑर्गन ट्रेड. ही शक्यता नाकारता येत नाही. जरी याचे पुरावे कमी वेळात असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या ऑर्गन रॅकेटचा धोका नेहमीच असतो. आता प्रश्न येतो की पोलीस काय करत आहेत? शांत बसलेत का? तर नाही. दिल्ली पोलिसांची अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट म्हणजेच AHTU सतत काम करते. त्यांनी ऑपरेशन मिलाप सारखे उपक्रम राबवून हजारो मुलांना शोधलं सुद्धा आहे. पोलीस आता AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फेस रिकग्निशनचा वापर करत आहेत. हरवलेल्या मुलांचे जुने फोटो आणि CCTV फुटेज मॅच करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण दिल्लीची प्रचंड लोकसंख्या आणि गुन्हेगारांच्या नवनवीन पद्धती पोलिसांच्या नाकात दम आणत आहे. मित्रांनो, हे फक्त दिल्लीतच नाही तर आपल्या शहरातही होऊ शकतं. म्हणून काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या मुलांचे आणि कुटुंबियांचे लेटेस्ट फोटो नेहमीच जवळ ठेवा. लहान मुलांना त्यांचा पत्ता आणि आई वडिलांचा फोन नंबर पाठ करायला सांगा. सोशल मीडियावर अनोळखी लोकांची मैत्री करताना भेटताना सावध राहा. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या आजूबाजूला काही संशयास्पद वाटल्यास लगेच 100 नंबरवर किंवा स्थानिक पोलिसांना कळवा. सतर्कता हाच मोठा बचाव आहे.
15 दिवसात 800 लोक. हा आकडा नुसता वाचतानाही अंगावर काटा येतो. या 800 कुटुंबांवर काय बीतत असेल याचा विचार करा. आपण फक्त आशा करू शकतो की पोलीस या मिसिंग लोकांना लवकरात लवकर शोधून काढतील आणि त्या गुन्हेगारांना अद्दल घडवतील. सरकारने आणि प्रशासनाने महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी आणखी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. पण एक समाज म्हणून आपणही जागे राहिले पाहिजे. तुमचं यावर काय मत आहे? दिल्लीसारख्या हाय सिक्युरिटी शहरात हे कसं शक्य आहे? कमेंट्समध्ये तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.